केंद्र सरकारने नारी शक्ती वंदना कायदा आणण्यास सुरुवात केली असून यामुळे नव्या युगाची सुरुवात होणार आहे। सर्व समाज व महिलांनी या कायद्याचं स्वागत केलं पाहिजे। तसेच या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी असे आवाहन विविध सामाजिक व महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। समाजसेवी संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी स्थानिक राजापेठ येथील अमरावती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नारी शक्ती वंदना कायदा आणला असून तो भारतासाठी एका नव्या युगाची सुरुवात असणार आहे। भारताचा पुढील काळ हा सुवर्णमय असणार आहे, त्यामुळे सर्व समाज व महिलांनी या कायद्याचं स्वागत केलं पाहिजे। सदर विधेयकात संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण ठेवण्यात आलंय। यामुळे सत्ता व राजकारणातील महिलांचा सहभाग वाढणार आहे। अनेक वर्षांपूर्वी पंचायती राजमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यात आला आहे। त्याचप्रमाणे नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमध्येही महिलांचा सहभाग वाढवण्यात आला होता। नव्या कायद्यानुसार महिलांना 50% आरक्षण दिल्याने महिलांचा राजकारण व सत्तेतील सहभाग वाढणार आहे। धोरणात्मक व निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग असणार आहे। यामुळे महिलांच्या समस्या सोडविण्यात मोठी मदत होणार आहे। महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे असून त्यांचा विकास होतोय। विकासाच्या या पर्वात महिलांना